मी मंजुषा, मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। फ्रेंड्स, बुंदीचे लाडू विकत घ्यायचे म्हणलं की खूप कॉस्टली येतात आणि घरी बनवायचे म्हणलं की त्यातले सर्वात किचकट काम म्हणजे बुंदी पाडणे किंवा बुंदी बनवणे। पण आजकाल हे काम खूप सोपं झालं आहे, कारण आजकाल मार्केटमध्ये खास लाडूसाठी बुंदी अगदी सहज उपलब्ध असते। त्यामुळे आज आपण तयार बुंदी किंवा रेडीमेड बुंदीपासून मोतीचूर किंवा बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत, जे कमी वेळात कमी खर्चात भरपूर लाडू होतात आणि फ्रेश आणि अप्रतिम लागतात। रेसिपी खूप सोपी आहे, सर्वांना जमेल अशीच आहे आणि जरी बिघडली तरी टेन्शन न घेता ती दुरुस्त कशी करायची यासाठीही मी टिप्स सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग पटकन पाहूया तयार बुंदीपासून बुंदीचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल। याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। तयार बुंदीपासून बुंदीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे अर्धा किलो बुंदी, अर्धा किलो साखर, ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे। मी इथे बदामाचे काप घेतले आहेत, पिस्ता, मनुके आणि मगजबी, वेलची पावडर आहे ही, आणि पाणी, 1 ग्लास पाणी लागेल ह्याला। लिटरमध्ये म्हटलं तर साधारण 300 ml पाणी आहे हे। सर्वात प्रथम आपण पाक बनवूया। त्यासाठी एका मोठ्या भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवूया। गॅस मोठा ठेवायचा आहे आणि साखर विरघळून घ्यायची आहे ही। आपली साखर विरघळून आता पाकाला एक पहिली उकळी आलेली आहे। आता आपण गॅस मीडियम करायचा आहे। मीडियम गॅसवर 5 मिनिटे हा पाक उकळत ठेवायचा आहे व अधूनमधून चेक करायचा आहे। आपण रव्याच्या लाडूला बनवतो तसाच एक तारी पाक बनवायचा आहे। 2 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही बघू शकता आपल्या पाकाचे थेंब पहा कसे पटकन खाली पडत आहेत, म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही। 5 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही बघू शकता आता आपल्या पाकाला एक तार यायला लागलेली आहे, त्यामुळे आपला पाक आता रेडी झाला आहे। आता आपण यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि लगेचच गॅस बंद करूया। या स्टेजला तुम्ही फूड कलर यूज करणार असाल तर या पाकामध्ये घालू शकता। इथे मी फूड कलर यूज केलेला नाही। आता आपण यामध्ये लगेचच बुंदी घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। गरम पाक आता आपल्या बुंदीमध्ये छान मुरेल आणि आपलं लाडूसाठीचं मिश्रण हळूहळू तयार होईल। 10 मिनिटे झाली आहेत, आता आपण चेक करूया। पाक अजून थोडा मुरायचा आहे, त्यामुळे अजून 5 मिनिटं आपण हे मिश्रण झाकून ठेवूया। टोटल 15 मिनिटं झालेली आहेत। आपलं लाडूचं मिश्रण आता रेडी झाले। आता आपण लगेचच लाडू वळायला घेऊया। फ्रेंड्स, रव्याच्या लाडूचा पाक थोडा जरी बिघडला तरी लाडू लगेच बिघडतात, परंतु हे बुंदीचे लाडू पाक जरी थोडाफार इकडे तिकडे झाला तरी बिलकुल बिघडत नाहीत। आता लाडू बिघडले तर काय करायचे ते बघूया। जर तुमचा पाक कच्चा राहिला तर लाडू लवकर वळता येत नाहीत, पण अर्ध्या पाऊण तासात ते नक्कीच वळता येतील। पण जर तुम्हाला इन्स्टंट रेडी हवे असतील तर मात्र तुम्हाला लाडूचे मिश्रण गॅसवर 2-3 मिनिटे गरम करून घ्यावे लागतील, मग मात्र लाडू लवकर वळता येतील। आणि जर पाक जास्त पक्का झाला तर लाडूचे मिश्रण लगेचच ड्राय होऊन लाडू नीट बांधता येणार नाहीत। अशावेळी 4-5 चमचे पाणी आणि 2-3 चमचे साखर एकत्र उकळून या मिश्रणात घातले तर मिश्रण लगेचच ओलसर होईल आणि लगेच लाडू वळता येतील। अशा प्रकारे आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपले लाडू किती सॉफ्ट झालेले आहेत। त्यामुळे टेन्शन बिलकुल न घेता नक्की करून बघा तयार बुंदीपासून झटपट होणारे असे हे बुंदीचे लाडू। आणि अशा सोप्या आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन। थँक्यू।